नमस्कार मित्रांनो, टॅली विथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण आपल्या टॅलीमध्ये नवीन पार्टी कशी क्रिएट करायची हे बघणार आहोत. तर चला सुरू करूया. सगळ्यात प्रथम आपण टॅली ओपन केली, त्यामध्ये आपण जी कंपनी बनवली होती ती आपली कंपनी पण ओपन केलेली आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता क्रिएट्स म्हणून एक ऑप्शन आहे, त्यामध्ये आपल्याला जायचं आहे. क्रिएटमध्ये गेल्यानंतर आपण अकाउंटिंग मास्टरमध्ये ग्रुप्स आहे, लेजर आहे, करन्सी आहे, वाउचर टाईप, त्यानंतर इन्व्हेंटरी मास्टर आहे, त्यामध्ये स्टॉक रिलेटेड सगळे आयटम, त्यानंतर स्टॅट्युटरी मास्टरमध्ये जीएसटी रिलेटेड सगळे आयटम आणि स्टॅट्युटरी डिटेल म्हणजे कंपनीच्या जीएसटी डिटेल्स, पॅन कार्ड किंवा जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, लिमिटेड कंपनी त्यांचं सीएन डिटेल्स वगैरे यामध्ये ऍड करू शकतो. तर आज आपल्याला आपल्या कंपनीमध्ये नवीन कंपनीची जी परचेसची एंट्री करायची किंवा सेलची एंट्री करायची त्यासाठी ज्या पार्ट्या असतात त्या आपल्याला ऍड करायच्या आहे. तर आपण त्या ऍड करणार. सर्वात प्रथम आपण क्रिएटमध्ये गेल्यानंतर लेजर या ग्रुपमध्ये जाणार आहोत आणि इथे आपण आपल्याला ज्या पार्टीचं लेजर क्रिएशन करायचं आहे ते करणार आहोत. तर इथं सर्वात प्रथम बघू, जसं की मी बनवतो ABC एंटरप्राइजेस नावाने मी एक लेजर बनवतो. त्यानंतर इथे ग्रुप द्यायचे. बघा, आपण अकाउंटिंग मध्ये शिकलेलोच आहोत की ग्रुप कसे असतात, कोणत्या ची एंट्री कुठे होते, तर ते सर्व यामध्ये दिलेले आहे. बघा, जसं की आपण हे यांना परचेसचं बिल मारणार आहोत, म्हणजे आपले काय झाले, क्रेडिटर यांना देणं झालं, म्हणून आपण इथं सन्ड्री क्रेडिटर्स हे ऑप्शन निवडणार आहोत. अशी जसं आपण टॅलीमध्ये पुढे जाऊ तसं आपण त्या बाकीच्या ऑप्शन बद्दल सुद्धा समजून घेऊ. तसेच इथे बघू शकता मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल, म्हणजे तुम्हाला बिल टू बिल जर मेंटेन करायचं असेल, पेमेंट काढताना पार्टीचं कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट किती पेमेंट काढलं त्या पद्धतीने जर करायचं असेल तर आपण इथे बिल बाय बिलला इथे यस करायचं. नसेल करायचं तर तुम्ही नो पण करू शकता. परंतु यस केलं तर आपण बिल टू बिल ही अकाउंटिंग करणं एकदम सोपं जातं. त्यामुळे ते यस केलं तरी बेटर. तुम्हाला जर नसेल करायचं बिल बाय बिल, नो केलं तरी बेटर आहे. ओके. त्यानंतर बघा इथे डाऊटफुल क्रेडिट पिरियड, म्हणजे तुम्ही किती दिवसासाठी उधारीवर दिलेलं आहे त्यांना ते तुम्ही टाकू शकता. म्हणजे 45 दिवसासाठी, 20 दिवसासाठी की आणखी इतर काय तुमची जी पेमेंट कमी ठरलेली आहे त्यानुसार इथं क्रेडिटचे दिवस टाकायचे आहे. जर बिल बाय नाही केलं तुम्ही तर ते इथं येत नाही, कारण तुम्ही त्याला एक स्पेसिफिक जी डेट दिलेली असते पेमेंटची किंवा जो पिरियड दिलेला असतो त्यामध्ये तो येत नाही. पण जर तुम्ही जर त्याला क्रेडिटवर घेतलं असेल तर तिथं तुम्ही ते क्रेडिट दिवस टाकू शकता. जसं की मी तर 30 दिवस टाकतो. 30 दिवसाच्या उधारीवर मी माल घेतलेला आहे, यांच्याकडून ABC एंटरप्राइजेस कडून घेणार आहे, तर मी इथे 30 दिवस टाकले आहे. त्यानंतर इथं बघा चेक फॉर क्रेडिट डेज ड्युरिंग वाउचर एंट्री. तर इथं आपण जर वाउचर एंट्रीच्या टायमिंगला जर इथे किती दिवस झालेले आहे या पार्टीचे बिल ड्यू होऊन त्याचं जर एक आपल्याला पॉपअप हवा असेल तर ते इथं दिसतं, आणि जर नसेल हवं तर इथे नो करून टाकायचा. त्यानंतर इथे आपण त्या पार्टीचा ऍड्रेस टाकायचा आहे, जसं की बरेल मी या पार्टीचा ऍड्रेस आहे. जसं राज्य, ज्या राज्यातून घेताय तिथं राज्य, इथं भारतातले सगळे राज्य, तर मी महाराष्ट्रात न्यूज घेतोय म्हणून महाराष्ट्रातून. त्यानंतर इथं आपला देश आला. त्यानंतर जो पिनकोड आपला आहे, पार्टी कुठून येते त्या एरियाचा तो पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर तिचं जर बँक डिटेल असेल तर तुम्ही इथे यस करून इथं बँक डिटेल तुम्ही कशा पद्धतीनं तिला पेमेंट करणार आहे, चेक्स, ई फंड, UPI, ऑर्डर्स, त्या पद्धतीनं तुम्ही इथे निवडून तुम्ही तिच्या डिटेल्स वगैरे इथे ऍड करू शकता. चेक्सना जर केलं तर इथे पेई वगैरे हे नाव येतं, जे आपल्याला क्रॉस असतं वरती, चेक वरती क्रॉस केल्यानंतर चेक प्रिंटिंग करताना ते येत असतं, ते तिथे येतं. त्यानंतर ई ट्रान्सफर केलं तर इथे तुम्ही बँक डिटेल त्याला ऍड करू शकता.
इथं तिचा अकाउंट नंबर, त्यानंतर IFSC कोड, बँकेचा नेम आणि कंपनी, बँक वगैरे आपण कोणत्या बँकेतून पेमेंट करणार आहोत. जसं आपल्या 2-3 बँक असतील तर त्या बँकेपैकी कोणत्या बँकेतून यांना पेमेंट करणार आहोत ते इथं निवडू शकतो. तसे जर नसेल करायचं तर आपण इथं ब्लँक पण ठेवू शकतो. त्यानंतर इथं UPIचा ऑप्शन आहे. इथं UPI पिन आपण ID टाकू शकतो. आता टॅली जसं नवीन अपडेट्स येत आहे त्यानुसार टॅली ही UPI ला सुद्धा लिंक होते, तर इथं UPI ID टाकू शकता. त्यानंतर जे अकाउंट नंबर आहे तो टाकू शकता, बँक IFSC कोड हे टाकू शकता आणि ऑदर इतर जर काय असेल तर ते त्या पद्धतीने आपण त्यामध्ये टाकू शकतो. ऑदर जर ऑप्शन केलं तर ते सरळ बाहेर तुम्ही इतर मार्गाने त्यांना पेमेंट करणार आहे. जर तुम्हाला डिटेल टाकायचे असेल तर नो पण करू शकता. त्यानंतर इथं पार्टीचा पॅन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर जे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे GST रिगार्डिंग इथं आहे. तर इथे तुम्ही रजिस्ट्रेशन टाईप टाकू शकता. कंपोजिशनमध्ये आहात तुम्ही, पार्टी समोरचे कंपोजिशन स्कीममध्ये आहे की रेग्युलरमध्ये आहे की अनरजिस्टर आहे, म्हणजे ज्यांच्याकडं B2C म्हणतो आपण, ज्यांचा GST नंबर रजिस्टर नाही यांचं सुद्धा इथं टाकू शकतो. तर माझे जर रेग्युलर असेल तर मी इथं टाकणार, अदरवाईज अनरजिस्टर असेल तर मी अनरजिस्टर टाकणार. जसं असेल तर मी इथे जो GST नंबर असेल, जसं की महाराष्ट्राचा पार्टी त्यामुळे महाराष्ट्राचा कोड, त्यानंतर त्यांचा जो GST नंबर असेल जसं ABC या पद्धतीचा जो त्यांचा GST नंबर असेल तिथे टाकायचा आहे. त्यानंतर जर अजून काही ॲडिशनल GST जर हे करायचे असेल तर तिथं करू शकता तुम्ही. प्लेस ऑफ सप्लाय, आपलं प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्राचं आहे म्हणून महाराष्ट्र केलं. त्यानंतर इथे सेव्ह करायचं आहे. अशा पद्धतीने आपण जे टॅलीमध्ये लेजर क्रिएशन करायचं होतं ते केलेलं आहे. जर तुम्हाला ते बघायचं असेल तर तुम्ही इथे किंवा त्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही इथं अल्टरमध्ये जाऊन, त्यानंतर लेजरमध्ये जाऊन इथे तुम्हाला जे पण लेजर क्रिएट आहे ते सगळे इथं मास्टरमध्ये दिसतील. त्यानंतर तुम्ही इथे एंटर करून त्यामधले लेजरमध्ये काही चेंजेस वगैरे करू शकता. अशा पद्धतीने टॅलीमध्ये लेजर क्रिएट करायचे असते. तर टॅलीमधील अजून नवनवीन व्हिडिओ, तसेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परचेसची एंट्री कशी मारायची हे आपण बघणार आहोत. तर तुर्तास मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. तर टॅलीच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी टॅली विथ मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून टॅलीचे जे नवनवीन अपडेट्स आहेत ते आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये आपल्याला शिकायला मिळतील. धन्यवाद.